माजी आमदार वीरेंद्र जगताप व मित्रमंडळ तसेच हात फाउंडेशन धामणगाव रेल्वे आणि नारायण सेवा संस्थान उदयपूरच्या वतीने मोफत कृत्रिम हातपाय कॅलिपर मोजणी व ऑपरेशन निवड शिबिर TMC हॉल धामणगाव रेल्वे येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव यांनी आपली उपस्थिती दर्शवली। 250 ते 300 दिव्यांग बांधवांचे मोजमाप करून त्यांना 1.5 ते 2 महिन्यात कृत्रिम हातपाय लावून देण्यात येणार आहे। हात फाउंडेशन नेहमी आपल्या कार्यातून चर्चेत असतात, तेव्हा या कार्यक्रमासाठी हात फाउंडेशननी खूप मेहनत घेतली असून सुजित भुजबुजे अध्यक्ष हात फाउंडेशन, दिनेश वाघमारे सदस्य हात फाउंडेशन, निलेश नांदणे सदस्य हात फाउंडेशन, नेहा भुजबुजे सेक्रेटरी हात फाउंडेशन तसेच हात फाउंडेशनचे सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। यावेळी नारायण सेवा संस्थेचे शिबिर प्रमुख यांनी सांगितले, खूप छान असे आयोजन हात फाउंडेशनच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्रमुख पाहुणे आधार फाउंडेशनचे प्रदीपजी बाजळ व त्यांची टीम, त्याचप्रमाणे महेश साबळे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे, श्रीकांत गावंडे, कविता गावंडे, पंकज वानखडे, मानकर सर, मंगेश बोबळे, संघटित युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे व शहरातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते। AS न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वेवरून प्रतिनिधी संतोष वाघमारे। नारायण सेवा संस्थान उदयपूर आणि हात फाउंडेशन धामणगाव रेल्वे आणि माझ्या सर्व मित्रमंडळींनी, बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्रीचे संचालक, पंचायत समितीचे सदस्य, चांदूर रेल्वेची बाजार समिती, नांदगाव खंडेश्वरची बाजार समिती, या सर्व मंडळींनी मिळून या हात फाउंडेशनकरिता अपंगांना कृत्रिम हात व पाय बसवून देण्याकरता जो सहभाग नोंदवला तो खरोखर कौतुकास्पद आहे। एवढं चांगलं कार्य, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याला स्वतःच्या हातापायावर चालता येण्यासारखं पुण्याचं काम दुसरं या जगामध्ये कोणतंही असू शकत नाही। आणि म्हणून तो कार्यक्रम आमच्याजवळून, आमच्या हातून करून घेण्याबद्दल मी हात फाउंडेशनच्या दिनेश वाघमारे, सुजित भुजबुजे या सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करतो आणि कोणताही राजकीय अभिलाषा न ठेवता, स्वतःच्या पदरी काही पाळून घेण्याची अपेक्षा न ठेवता या महत्त्वपूर्ण धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक कामामध्ये त्यांनी पुढाकार घेतला, त्याबद्दल हात फाउंडेशनचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। लोकप्रिय नेते माजी आमदार श्री वीरेंद्र जगताप, या जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर इथे